एक वर्ष पूर्व गोंदिया शहर के सूर्याटोला स्थित घटित 3 लोगों को पेट्रोल छिड़कर जिंदा जला देने की हृदय विदारक घटना ने पूरे गोंदिया जिले सहित विदर्भ को हिलाकर रख दिया था। इस दिल को झकझोर देने वाली घटना पर कोर्ट ने महत्वपूर्ण फैसला सुनाया। जिला न्यायालय के अपर जिला व सत्र न्यायाधीश ने आरोपी किशोर श्रीराम शेंडे को फांसी व उम्र कैद की सजा सुनाते हुए 10,000 रुपये दंड की सजा भी सुनाई। ये वारदात 14 फरवरी 2023 के आधारित को गोंदिया शहर के सूर्याटोला परिसर में घटित हुई थी। आरोपी किशोर शेंडे ने अपनी पत्नी के चरित्र पर शक कर उसे जान से मारने की धमकी दी थी तथा आरोपी ने सूर्याटोला स्थित घर पहुंचकर वहां भीतर सो रहे उसके अपाहिज ससुर देवानंद सितकू मेश्राम के ऊपर पेट्रोल डालकर एवं घर पर पेट्रोल डालकर पत्नी को बाहर बुलाकर माचिस से आग जलाकर जिंदा जला दिया था। इस घटना में अपाहिज ससुर की घटनास्थल पर ही जलकर मौत हो गई थी। वहीं पत्नी व 4 साल का बेटा जय ये 90% जल जाने से उन्हें अस्पताल में उपचार हेतु भर्ती कराया गया था, लेकिन उनकी उपचार के दौरान दर्दनाक मौत हो गई थी। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। त्या दिवशी 14 तारखेला फेब्रुवारीला ते रात्री आले। रात्री 12 वाजता पेट्रोल टाकून त्यांनी आग लावली आणि त्यामुळे ते आरतीला मरण जाग्या आरती आणि ते तिचे वडील होते ते जाग्यावरच मरण पावले आणि आरती आणि तिचा मुलगा जय त्याला नागपूरला नेण्यात आले। काही एक दिवसाच्या नंतर तो मुलगा मरण पावला ना 8 दिवसाच्या नंतर ते आरती मरण पावली। पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता। आता 14 महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे। त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि देवाराम मेश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाले आहे। पण आमचा एक अशी इच्छा आहे की जे न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहिला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे। किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे तर याने गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा, पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती। तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं। सूर्याटोला नावाची जी जागा आहे, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे, तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला, आरोपीला ताब्यात घेतलं आणि 1.25 वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मरोस्तवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे या तपासामध्ये गुंतलेले होते, त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार, नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली, या CMS सेलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं। त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हे साहेब ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय लवटे साहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला। या सगळ्या लोकांमुळे हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी, अंमलदार, सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते, पंच म्हणून काम करत होते, यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढेही सगळ्यांनी काम करावं, जेणेकरून आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो। 2023मध्ये घटना झाली होती मर्डरची, त्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी खुलासा केलेला आहे। काय सांगाल एकंदरीत आरोपीला कशा पद्धतीने शिक्षा झालेली आहे? आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शेंडे याला कलम 302 अन्वये याच्यामधले जे मृतक होते आरती, त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती, यामध्ये या आरोपींनी त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते, त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टीम होते ते डिफेन्सलेस होते, कारण एक 4 वर्षाचा मुलगा होता, एक त्याची पत्नी होती 30 वर्षाची स्त्री आणि तिसरे व्यक्ती जे देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरालिटिक होते।
त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती, म्हणून न्यायालयाने सारासार विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली फाशीची शिक्षा आहे. सर आपलं नाव आणि पद. आपलं नाव आणि पद. हां, मी विजय कोल्हे, विशेष सरकारी वकील आहे. शासनाने माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती आणि याच्यामध्ये आम्ही 6 महिन्यामध्येच हा खटला निकाली लावला आहे.